विद्यार्थी मित्रांनो, पहिलं चॅप्टर आपलं संपलेलं आहे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. आता सेकंड चॅप्टर आहे आपलं मॅथ्स 1 मधलं क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. पण आता हे इक्वेशन आपण चालू करून देऊ. मॅथ्स 2 नंतर घेऊ आपण. आता आज आपण चालू करू क्वाड्रॅटिक इक्वेशन. लिनियर इक्वेशन झालेलं आहे. लिनियर इक्वेशनची डेफिनेशन आपण पाहिली होती. लिनियर या शब्दाचा अर्थ पण मी तुम्हाला समजावून सांगितला होता. व्हॉट इज द मीनिंग ऑफ लिनियर? Linear means highest power is 1. म्हणजे degree of the equation is 1. मग what is the meaning of quadratic? Quadratic म्हणजे काय? Highest power is 2. झाली डेफिनेशन. आता लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल होतं तिथे, म्हणून तिथे 2 व्हेरिएबल्स होते. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन हा नेहमी 1 व्हेरिएबल मध्येच असतो. क्वाड्रॅटिक इक्वेशनचा डेफिनेशन, हाऊ टू डिफाइन क्वाड्रॅटिक इक्वेशन? द हायेस्ट पॉवर ऑफ द इक्वेशन इज 2. द हायेस्ट पॉवर ऑफ द इक्वेशन इज 2. मग जनरल फॉर्म ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन इज ax square plus bx plus c is equal to 0. Where a, b, c are real numbers and a is not equal to 0. This is the definition of quadratic equation. आता पुस्तकामध्ये डिफाइन केलेलं आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. द इक्वेशन इन्व्हॉल्विंग 1 व्हेरिएबल अँड हॅव्हिंग 2 ॲज अ मॅक्सिमम इंडेक्स. क्वाड्रॅटिक इक्वेशनची ओळखच आहे की मॅक्सिमम इंडेक्स हा किती पाहिजे? 2. म्हणून त्याला म्हणतात क्वाड्रॅटिक. आणि 1 व्हेरिएबल इक्वेशन असेल, जर तुम्हाला ओळखायला सांगितलं गिवन इक्वेशन इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन, तर कसं ओळखाल? त्या इक्वेशनचा हायेस्ट पॉवर किती पाहिजे? 2. आणि 1 व्हेरिएबल इक्वेशन असायला पाहिजे, म्हणजे ते झालं क्वाड्रॅटिक इक्वेशन. व्हॉट इज द जनरल फॉर्म ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन? हा जनरल फॉर्म लक्षात ठेवायचा, कारण या जनरल फॉर्म बरोबर 1 मार्काचा प्रश्न आपल्या फर्स्ट क्वेश्चन मध्ये येतो. काय येतो? एक इक्वेशन देतात आणि त्याच्यामध्ये ए, बी आणि सी च्या व्हॅल्यूज तुम्हाला लिहायला देतात. ए, बी आणि सी म्हणजे काय आहे? या स्टँडर्ड फॉर्म मध्ये एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट आहे ए, एक्स चा कोएफिशियंट आहे बी आणि सी इज अ कॉन्स्टंट टर्म. सी काय आहे? कॉन्स्टंट टर्म. ए, बी, सी आर द रियल नंबर. पण याच्यामध्ये मेन कंडिशन आहे ए इज नॉट इक्वल टू 0. का बरं ही कंडिशन आहे? ए इज इक्वल टू जर 0 झालं तर ही एक्स स्क्वेअरची टर्म 0 होईल, म्हणजे गिव्हन इक्वेशन इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. कारण एक्स स्क्वेअरच नाही राहिला तर तो क्वाड्रॅटिक इक्वेशन होणार नाही. तो कोणतं इक्वेशन होईल? लिनियर इक्वेशन. म्हणून ही महत्वाची कंडिशन आहे की ए इज नॉट इक्वल टू 0. ए म्हणजेच काय आहे? एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट हा कधीही 0 असायला नको. व्हॉट इज द जनरल फॉर्म? ax square plus bx plus c is equal to 0, where a, b, c are the real numbers and a is not equal to 0. How to define quadratic equation which is 1 variable and the highest power is 2? जर तुम्हाला आता आपण जो पहिला फर्स्ट प्रॅक्टिस सेट बघत आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ओळखायचं आहे which equation is the quadratic and which is not, तर ते या पद्धतीने ओळखायचं. जनरल फॉर्म लक्षात ठेवायचा. जनरल फॉर्म वरनच आपल्याला रूट्स काढायचे आहे, मेथड्स पण शिकायचे आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करण्याच्या. डेफिनेशन क्लिअर झालेली आहे. पुस्तकातनं स्टँडर्ड फॉर्म आणि डेफिनेशन लिहून घ्यायची. आणि खाली पेज नंबर 31 वर तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी टेबल दिलेला आहे, त्याला जनरल फॉर्म मध्ये लिहायचं आहे. बघा टेबल कसं आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे पहिल्या कॉलम मध्ये, अशा पद्धतीचा टेबल दिलेला आहे. दुसरा कॉलम आहे त्या इक्वेशनला तुम्हाला जनरल फॉर्म मध्ये लिहायचं आहे. जनरल फॉर्म म्हणजे एक्स स्क्वेअर ची टर्म, एक्स ची टर्म, कॉन्स्टंट ची टर्म इज इक्वल टू 0 आणि त्याच्यावरून तुम्हाला ए, बी आणि सी च्या व्हॅल्यूज काढायच्या आहे. असा एक प्रश्न असतो, टेबल फॉर्म मध्ये नसतो. इथे ऍक्टिव्हिटी मध्ये टेबल फॉर्म मध्ये दिलेला आहे, तर त्याच्यानुसार सॉल्व करू आपण. पहिलं इक्वेशन दिलेलं आहे एक्स स्क्वेअर मायनस 4 इज इक्वल टू 0.
प्रश्न आहे गिव्हन इक्वेशन इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे दिलेले इक्वेशन आहे, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही? तर ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. का बरं? एक तर वन व्हेरिएबल आहे, दुसरं हायेस्ट डिग्री याची 2 आहे, म्हणजे हे इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. जर हे इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे तर याला जनरल फॉर्म मध्ये लिहा. जनरल फॉर्म म्हणजे कसा असतो? एक्स स्क्वेअर ची टर्म, एक्स ची टर्म, कॉन्स्टंट टर्म इज इक्वल टू 0. मग लिहिता येईल का याला? लिहिता येईल. काय होईल? एक्स स्क्वेअर. मग आता इथे एक्स ची टर्म दिलेली नाहीये. आपण मागच्या वर्षी पॉलिनॉमियल शिकलो, जी टर्म दिली नसते तिला आपण काय लिहितो? 0x लिहितो ना. बस तो तिथे यूज करायचा. एक्स स्क्वेअर प्लस 0x, कॉन्स्टंट टर्म आहे -4 इज इक्वल टू 0. आणि आता याच्यावरून तुम्हाला ए बी सी च्या व्हॅल्यूज काढता येतात. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ए? ए म्हणजे काय आहे? कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअर आहे, त्याचा कोइफिशियंट दिलेला नाही म्हणजे काय असतो? 1. बी चा कोइफिशियंट म्हणजे एक्स चा कोइफिशियंट 0. कॉन्स्टंट काय आहे? कॉन्स्टंट काय आहे? 4 नाही, -4. साइन खायचे नाही, साइन इथे गेले. तर तुम्हाला ए बी सी च्या तिन्ही व्हॅल्यूज जर करेक्ट असला तर आपल्याला 1 मार्क मिळतो. या 3 पैकी कोणतीही व्हॅल्यू चुकली तर सरळ डायरेक्ट 0 मार्क्स मिळतो. तिथे 1 अर्धा मार्क्सची गुंजाइश नाहीये. फर्स्ट क्वेश्चन मध्ये एकदम परफेक्ट आन्सर पाहिजे असतं, म्हणून चिन्हाकडे स्पेशल लक्ष द्यायचं. हे झालं. असेच 2 इक्वेशन त्यांनी दिलेले आहे. बघा दुसरं इक्वेशन आहे y स्क्वेअर इज इक्वल टू 2y - 7. पहिला प्रश्न, इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन? येस, बिकॉज हायेस्ट डिग्री इज 2 अँड वन व्हेरिएबल इक्वेशन आहे. मग लिहा त्याला जनरल फॉर्म मध्ये. पहिले स्क्वेअर ची टर्म. आता इथे एक्स नाही आहे, इथे काय आहे? व्हेरिएबल y. चालतं, अल्फाबेट्स मधले कोणतेही व्हेरिएबल चालतात. एक्स असला पाहिजे जरुरी नाही, कोणताही घेता येतो. नाही तर एक्स नाहीये म्हणून ते क्वाड्रॅटिक इक्वेशन नाहीये असं होत नाही. आता इथे व्हेरिएबल काय आहे? y. मग y स्क्वेअरचं घ्यायचं. मग पहिली y स्क्वेअर ची टर्म, मग y ची टर्म, मग कॉन्स्टंट ची टर्म आणि इक्वल टू 0 असं इक्वेशन अरेंज करायचं. y स्क्वेअर मग 2y इक्वल टू साइनच्या दुसऱ्या साइडला आहे त्याला इकडे कन्व्हर्ट करा, -2y. 7 इकडे आले तर +7 झालं जनरल फॉर्म. ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. लिहा आता व्हॅल्यूज. a ची व्हॅल्यू 1, b ची व्हॅल्यू -2 आणि c ची व्हॅल्यू 7. अशा पद्धतीने खालचं पण एक नवीन इक्वेशन दिलं. तर तिसरं इक्वेशन बघा, x स्क्वेअर प्लस 2x इज इक्वल टू 0. लिहा याला. आता परत प्रश्न हाच आहे की गिवन इक्वेशन इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन? येस, बिकॉज दिस इज वन व्हेरिएबल, हायेस्ट पॉवर इज 2. अरेंज करा याला जनरल फॉर्म मध्ये. एक्स स्क्वेअर प्लस 2x. आता कॉन्स्टंट टर्म इथे नाही आहे, 0 इज इक्वल टू 0. 0 इकडे घेऊन या. नंतर ए बी सी च्या व्हॅल्यूज 1, बी ची व्हॅल्यू आहे 2 आणि याची 0. 0 ला मायनस साइन लावायचं नाही, 0 न्यूट्रल असतो, ना प्लस ना मायनस. नाही तर लिहाल तिथे -0. असा हा डब्बा आपल्याला कंप्लीट करायचा आहे. ऍक्टिव्हिटी बेस्ड प्रॉब्लेम आहे. तर याच्यावरून, या प्रॉब्लेम वरून तुम्हाला जनरल फॉर्म समजला. जनरल फॉर्म वरून ए बी आणि सी च्या व्हॅल्यूज काढायला येतात. पहिल्या प्रश्नामध्ये हा एक प्रश्न असतोच 1 मार्कचा. कुठेही कोणताही पेपर बघा तुम्ही बोर्डाचा, ए बी सी च्या व्हॅल्यूज काढायला विचारतातच. अतिशय महत्वाचा भाग आहे आणि हे विचारतात पण याच्यामध्ये चुका विद्यार्थी भरपूर करतात कारण चिन्ह ते सोडतात. म्हणून चिन्ह सकट लक्षात घ्यायचं आहे आणि तीनही व्हॅल्यूज करेक्ट असेल तेव्हाच आपल्याला मार्क मिळतो. 2 व्हॅल्यू आणि 1 व्हॅल्यू मध्ये मार्क मिळत नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला नेक्स्ट टॉपिक शिकायचं आहे, रूट्स ऑफ द इक्वेशन. हा तक्ता कंप्लीट करून घ्या, पुस्तकात आहे आपल्या. रूट्स ऑफ द इक्वेशन. आता सगळ्यात महत्वाचं रूट्स म्हणजे काय? रूट्स म्हणजे काय? आता रूट्स हा शब्द थोडासा आपल्यासाठी नवीन आहे यावर्षी. रूट्स म्हणजे काय? इक्वेशनचे रूट्स म्हणजे काय?
आता मी जनरल इक्वेशन लिहिते एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 आणि याच्यामध्ये एक्स प्लस 1 एक्स प्लस ए आणि एक्स प्लस बी आर द रूट्स ऑफ गिव्हन इक्वेशन. आता थोडं मागच्या वर्षीचं पॉलिनॉमियल आपण आठवू. दिस इज ऑल्सो पॉलिनॉमियल. हे पण पॉलिनॉमियल आहे, फक्त याचा हायेस्ट पॉवर 2 आहे म्हणून याला क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल म्हणतात. हे पण पॉलिनॉमियलच आहे. मग आता याच्यात इक्वेशन आलं. इक्वेशन का बरं म्हणतो याला? कारण इथे दोन साइड्स आल्या म्हणून हे झालं इक्वेशन, क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर मी पॉलिनॉमियल मध्ये तुम्हाला सांगत होती मागच्या वर्षी आपल्याला गिव्हन पॉलिनॉमियल देत होतं. थोडंसं रिकॉल करू आपण. x square plus 5x plus 7 suppose px is equal, p stands for polynomial, and find the value of polynomial if x is equal to 2. आठवलं का? सोडवले ना असे प्रॉब्लेम्स आपण. मग आता आपण काय करत होतो इथे अशा टाइपच्या प्रॉब्लेम्स मध्ये? आपण अशा टाइपच्या प्रॉब्लेम मध्ये x च्या जागेवर ठेवत होतो 2, म्हणजे आपण व्हॅल्यू कशाची काढत होतो? p2. 2 स्क्वेअर प्लस 5 मल्टिप्लाइड बाय 2 प्लस 7 4 5 2 10 21. P2 ची व्हॅल्यू आली आपली 21. ही जी व्हॅल्यू आहे P2, ही जी तुम्ही व्हॅल्यू काढली, ही व्हॅल्यू काढली म्हणजेच काय केलं तुम्ही? त्या इक्वेशन मध्ये व्हेरिएबलची किंमत सबस्टिट्यूट केली, ठेवली व्हेरिएबलची किंमत. मग ही जेव्हा आपण किंमत या इक्वेशन मध्ये ठेवतो आणि जर आपलं आन्सर 0 येतं, इथे आलं 21, पण सपोज जर P2 आपलं 0 आलं असतं, P2 जर 0 येत असेल तर x minus 2 is रूट ऑफ गिव्हन इक्वेशन. याला म्हणतात त्याचं रूट. आता 0 येतं म्हणजेच काय? इक्वेशनच्या दोन्ही बाजू सेम येतात. लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राईट हँड साइड. म्हणजेच इनडायरेक्टली रूट्स म्हणजे काय आहे तुम्हाला? की गिव्हन व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज, की अशी व्हॅल्यू की जी ते आपण त्या इक्वेशन मध्ये ठेवली आणि इक्वेशनच्या दोन्ही साइड जर इक्वल येत असेल. आता दोन्ही साइड इक्वल म्हणजे दुसरी साइड काय असते? RHS ऑलवेज 0. म्हणजेच हे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून जर आन्सर 0 येत असेल तर ती संख्या किंवा ती व्हॅल्यू ही गिव्हन इक्वेशनचं असतं रूट. म्हणजे इनडायरेक्टली रूट म्हणजेच काय करतो आपण? व्हेरिएबलची व्हॅल्यू त्याच्यामध्ये सबस्टिट्यूट करतो. बस एवढं लक्षात ठेवायचं कन्सेप्ट. आता तुम्हाला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन देतात, त्याच्या समोर त्याच्या काही व्हॅल्यूज देतात आणि विचारतात. पहिले विचारतात फाइंड द व्हॅल्यू ऑफ इक्वेशन, मग नंतर विचारता प्रश्न असतो विच इज व्हॅल्यू इज द रूट ऑफ द गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता या रूट्स वर पेज नंबर 33 वर एक ऍक्टिव्हिटी बेस प्रॉब्लेम आहे. के ची व्हॅल्यू काढायची. आपण प्रॉब्लेम सेट मधला घेऊ, प्रॅक्टिस सेट मध्ये के ची व्हॅल्यू, पण तुम्हाला हे ऍक्टिव्हिटी बेस जे प्रॉब्लेम आहे आणि बाकी जे सॉल्व्ड एक्झाम्पल्स आहे ते सर्व सोडवायचे आहे. ठीक आहे. आता आपण सुरुवात करू प्रॅक्टिस सेट 2. जेवढं आता आपण शिकलो की नाही त्याच्यावरच आहे प्रॅक्टिस सेट 2.1. काय शिकलो आपण? क्वाड्रॅटिक इक्वेशनची डेफिनेशन शिकलो का? आणि नंतर डेफिनेशन शिकलो, नंतर ABC च्या व्हॅल्यूज काढणं शिकलो, गिव्हन इक्वेशन हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही हे ओळखणं शिकलो, बरोबर आहे, आणि रूट्स शिकलो. आता ह्या सर्वांचा समावेश आहे प्रॅक्टिस सेट 2.1. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे राईट एनी 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता ते तुम्हाला स्वतःला लिहायचे क्वाड्रॅटिक, कोणतेही 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन. लिहिताना कसं लिहाल? त्या इक्वेशन मध्ये एकच व्हेरिएबल असायला पाहिजे आणि मॅक्सिमम पॉवर त्याचा 2 असायला पाहिजे. मॅक्सिमम डिग्री त्याची 2. कितीतरी इक्वेशन्स तयार करता येतात. x स्क्वेअर प्लस 7x प्लस 6 इज इक्वल टू 0, y स्क्वेअर मायनस 9 इज इक्वल टू 0. दिस इज ऑल्सो क्वाड्रॅटिक इक्वेशन. अशा टाइपचे आता मी हे 2 तयार केलेले आहे. तुम्ही असे स्वतःचे 2 इक्वेशन्स तयार करायचे. लिहिताना खबरदारी घ्यायची की 1 व्हेरिएबल असायला पाहिजे इक्वेशन
आणि मॅक्सिमम पॉवर. आपण आता क्वाड्रॅटिक शिकतोय, आपण लिनियर इक्वेशन शिकत नाहीये. क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये सर्वात महत्वाचं आहे की त्याचा मॅक्सिमम पॉवर हा 2 असतो, 2 असायला पाहिजे, तेव्हाच ते क्वाड्रॅटिक इक्वेशन होतं. हा आहे तुमचा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न आहे डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग्स आर क्वाड्रॅटिक इक्वेशन. कसं डिसाइड कराल? आता याच्यामध्ये काही इक्वेशन दिले बघा. आता मी इथे तिसरं इक्वेशन घेते. आता गिव्हन इक्वेशन, हे इक्वेशन दिले, असं जर बघितलं तर याचा मॅक्सिमम पॉवर 2 आहे. पण परत 1 जे व्हेरिएबल आहे हा डिनॉमिनेटर मध्ये आहे, आणि याला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर काय येईल? y³ + 1 y³ + 1 = 2y और y³ - 2y + 1 = 0. हे इक्वेशन फॉर्म झालं. मग आता इथे मॅक्सिमम डिग्री, मॅक्सिमम पॉवर किती आलेला आहे? 3 आलेला आहे. म्हणून दिस इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. वरवर जरी मॅक्सिमम पॉवर 2 दिसला, पण आफ्टर सॉल्व्हिंग हा किती येतोय? 3. कारण का बरं? कारण इथे डिनॉमिनेटर मध्ये तुम्हाला व्हेरिएबल दिलेला आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर पॉवर हा वाढतो आहे. म्हणून धिस गिव्हन इक्वेशन इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. नंतर असंच एक दिलेलं आहे बघा. पहिले क्वाड्रॅटिक इक्वेशनचा कन्सेप्ट क्लिअर करा तुम्ही की कोणत्या इक्वेशनला क्वाड्रॅटिक. आता आपण म्हटलेलं आहे की गिव्हन इक्वेशन मध्ये मॅक्सिमम पॉवर हा 2 असायला पाहिजे. मग आता हे तर लिनियरच दिसत आहे, याच्यामध्ये 1 1च आहे. पण आपण जेव्हा केअरफुली गिव्हन इक्वेशनला ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात येणार आहे की इथे 1/x आहे. बरोबर आहे? म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये x दिलेला आहे आणि आपण याला सॉल्व जर केलं, क्रॉस मल्टिप्लिकेशनने सॉल्व करू. x² + 1 x² + 1 = -2x. आलं का क्वाड्रॅटिक इक्वेशन? 1 व्हेरिएबल आहे आणि मॅक्सिमम पॉवर 2 आहे. म्हणजे धिस इक्वेशन इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके. अजून एक याच्यामध्ये थोडं वेगळं दिलेलं आहे. तुमच्या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या क्लिअर करण्यासाठी त्यांनी 2-3 वेगळ्या टाईपचे उदाहरणं दिलेले आहेत, की जे आपल्याला पहिल्यांदा फर्स्ट पैच्यामध्ये दिसतात की गिव्हन इक्वेशन इज अ नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन, पण सॉल्व केल्यानंतर लक्षात येतं. m + 2 m - 5 = 0. 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन आहे. इथे जर बघितलं तर हायेस्ट पॉवर आहे 1 आता सध्या ऍट प्रेझेंट. पण जेव्हा तुम्ही मल्टिप्लाय करा मल्टिप्लाय, काय होईल? m² - 5m + 2m - 10 = 0. अगेन सिम्प्लिफाय केलं, -3m - 10 = 0. आणि आता इक्वेशन बघा. काय आलं इक्वेशन? इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आहे का हे क्वाड्रॅटिक इक्वेशन? येस, दिस इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. अजून एक 6 प्रॉब्लेम पण दिलाय बघा. हे पण काय असं दिलंय? m³ + 3m² - 2 = 3m³. त्याला रिअरेंज करून बघू. m³ 3m³ इकडे आणा, -3m³ + 3m² - 2 = 0. काय येईल? -2m³ + 3m² - 2 = 0. सॉल्व केल्यानंतर आपण इथपर्यंत येऊ शकतो. मग आता दिस गिव्हन इक्वेशन इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन? नो. व्हाय? बिकॉज हायेस्ट पॉवर इज 3. म्हणजेच क्वाड्रॅटिक इक्वेशन साठी सर्वात महत्वाचं आहे की त्याचा हायेस्ट पॉवर हा 2 असायला पाहिजे, तरच ते क्वाड्रॅटिक इक्वेशन असतं, अदरवाईज नाही. सेकंड क्वेश्चन कंप्लीट झालेला आहे. आता थर्ड क्वेश्चन मध्ये तुम्हाला मगाशी आपण ब्रॅकेट जसा केला त्याच्यामध्ये ax + by ax² + bx + c = 0 जनरल फॉर्म मध्ये क्वेश्चन बघा कसा दिलेला आहे. राइट द फॉलोइंग इक्वेशन इन द फॉर्म. फॉर्म दिलेला आहे
ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. या फॉर्म मध्ये सर्व इक्वेशन तुम्हाला लिहायचे आहे आणि त्याच्यानंतर राईट द व्हॅल्यूज ऑफ ए बी अँड सी. याच्यातले आपण एक दोन उदाहरणं घेऊ. आता थोडे वेगळे वाले घेऊ. सेकंड इक्वेशन बघा. पहिलं सिंपल आहे, रिअरेंज करून करायचं आहे. पहिलं तुम्ही करा. बघा सेकंड इक्वेशन मध्ये काय दिलेलं आहे, x मायनस 1 होल स्क्वेअर इज इक्वल टू 2x प्लस 3. आता याला ax² प्लस bx प्लस c या जनरल फॉर्म मध्ये आणायचं असेल तर हा ब्रॅकेट ओपन करावा लागेल आणि ब्रॅकेट ओपन करताना आठव्या वर्गाचं फॉर्म्युला काय आहे, x मायनस y होल स्क्वेअर. फॉर्म्युला आपला तुम्हाला सांगितलं होतं. हे फॉर्म्युले तुम्हाला नेहमी करता लक्षात ठेवायचे. कधी पण विचारतात, कधी पण उपयोग होतो. आहे का. फर्स्ट टर्म स्क्वेअर, मायनस साइन आहे म्हणून मायनस 2 मल्टिप्लाइड बाय फर्स्ट टर्म मल्टिप्लाइड बाय सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म स्क्वेअर. 8th स्टँडर्डला भरपूर प्रॉब्लेम सोडवले. या फॉर्म्युल्याचा यूज करून इथे तुम्हाला हे सॉल्व करायचं आहे. x मायनस 1 होल स्क्वेअर. करा मग. x² 2 मल्टिप्लाइड बाय x म्हणजे मल्टिप्लाइड बाय 1 प्लस 1² इज 1. रिअरेंज केलं याला. मायनस 2x हे इकडे आणले म्हणजे परत मायनस 2x प्लस 1 मायनस 3 इज इक्वल टू 0. कारण आपल्याला कॉन्स्टंट इकडे आणून इक्वल टू 0 ठेवायचं आहे. मायनस 4x मायनस 2 इज इक्वल टू 0. आलं का. ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. सराव होतपर्यंत जनरल फॉर्म त्याच्या खाली लिहा आणि मग व्हॅल्यूज लिहा. काय येईल. देअरफॉर a इज इक्वल टू 1. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ b, मायनस 4. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ c, मायनस 2. फॉर्म्युला बाजूला हा लिहून ठेवायचा. नेहमी सांगते मी हे फॉर्म्युलेज ब्रॅकेटमध्ये लिहून ठेवा. कसं सॉल्व केलं तर आठवत नाही आपल्याला वेळेवर. मग आता याच्यामध्ये अजून एक कन्व्हर्टेबल प्रॉब्लेम आहे. फोर्थ प्रॉब्लेम बघा. तिसरे सोपीच आहे, रिअरेंज करायचे. फोर्थ मध्ये 3m² इज इक्वल टू 2m² मायनस 9. काय होईल. अरेंज करायचं याला. 3m² 2m² इकडे आणले तर मायनस 2m², 9 इकडे आणले तर प्लस 9 इज इक्वल टू इक्वेशन आला m² प्लस 9 इज इक्वल टू 0. आता रिअरेंज करायचं याला. कोणत्या फॉर्म मध्ये, ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. इथे x ची टर्म नाही आहे, मग आपल्याला नाही येत आपण कसं लिहितो, 0 ठेवून लिहितो. लिहा त्या पद्धतीने. m² प्लस 0m प्लस 9 इज इक्वल टू 0. ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. लिहा. a ची व्हॅल्यू 1, b ची व्हॅल्यू 0, c ची व्हॅल्यू 9. हा झाला तुमचा तिसरा क्वेश्चन. ठीक आहे. आता चौथ्या क्वेश्चन मध्ये डिटरमाइन whether the values given against each of the quadratic equation are the roots of the equation. तुम्हाला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलंय, त्याच्या समोर व्हॅल्यूज दिले. याच्यातले राहिलेले प्रॉब्लेम सॉल्व करायचे तुम्हाला. बघा चौथ्यामध्ये मी एक घेते, एक तुम्ही करायचं. दोनच प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये. x² प्लस 4x मायनस 5 इज इक्वल टू 0 आणि x च्या दोन व्हॅल्यूज दिलेल्या आहे, 1 मायनस 1. प्रश्न काय तुमचा की ह्या व्हॅल्यूज, या x च्या व्हॅल्यूज या गिव्हन इक्वेशनचे रूट्स आहे की नाही. मग आपण रूट्स कधी आहे सांगितलं होतं, जेव्हा LHS इज इक्वल टू RHS येतं. म्हणजेच आन्सर किती येतं, व्हॅल्यू सबस्टिट्यूट ठेवून जर 0 येत असेल तर तो रूट आहे, अदरवाईज नाही. पण आता बऱ्याच वेळ विद्यार्थी कसं उदाहरण जसे सोडवतात तर लिहिताना हे इक्वेशन असं दिलेलं आहे, गिव्हन इक्वेशन.
ठीक आहे. डायरेक्ट इथे करतात पुट x इज इक्वल टू 1 ठेवतात आणि इक्वल टू 0 लिहित जातात. म्हणजे ही व्हॅल्यू सॉल्व करायच्या आधीच आन्सर 0 लिहितात आणि त्याच्यामुळे तुम्हाला मार्क्स मिळत नाही. जेव्हा आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की गिव्हन व्हॅल्यू इज अ रूट ऑफ इक्वेशन, असं प्रूव्ह करताना पहिल्यांदा ही गोष्ट लिहिणं आवश्यक आहे. काय? LHS म्हणजे लेफ्ट हँड साइड इक्वल टू काय आहे? लेफ्ट हँड साइड इथे इक्वल टू 0 लिहायचं नाही, कारण इक्वल टू 0 कोणती साइड आहे? राईट हँड साइड. मग तुम्ही लिहायचं पुट x इज इक्वल टू 1. ठेवा 1. आता 1 स्क्वेअर 4 मल्टिप्लाइड बाय 1 मायनस 5. 1 प्लस 4 मायनस 5. 5 मायनस 5. लेफ्ट हँड साइड किती आली तुमची? 0, जी तुमची काय आहे? राईट हँड साइड. म्हणून लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू, देअरफॉर खाली आन्सर हे लिहायचं x इज इक्वल टू 1 इज अ रूट ऑफ गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन. तुम्ही QE लिहायचं नाही, तुम्ही काय लिहाल? क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके. आता -1 बघू. परत सोडवताना काय लिहाल? LHS इज इक्वल टू, लक्षात ठेवायचं आता पेपर पोटभरे मॅडम तपासणार नाहीये, आता बोर्डाचं व्हॅल्युएशन होणार आहे. त्याच्यामुळे प्रत्येक स्टेप ही क्लिअर लिहायची, अदरवाइज मार्क्स मिळणार नाही. ठीक आहे. परत काय घेतली मी? LHS इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस 4x मायनस 5. मग काय करायचं? पुट. आता मला दुसरी व्हॅल्यू पाहायची आहे. x इज इक्वल टू -1. -1 स्क्वेअर 4 मल्टिप्लाइड बाय -1. -1 स्क्वेअर इज 1. -4 -5. आन्सर काय येतं? -3 -5. आलं का? LHS इज इक्वल टू RHS? नाही आलं. मग इथे लिहायचं देअरफॉर LHS is not equal to RHS. Therefore, x is equal to -1 is not a root of given quadratic equation. जर ABC च्या व्हॅल्यूज काढायचा असा जर प्रश्न आला नाही पहिल्या प्रश्नामध्ये तर हा प्रश्न येतो. काही ठराविक प्रश्न वारंवार रिपीट होतात क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये. हा प्रश्न आला तर तो ABC येणार नाही, त्याच्या जागेवर b² - 4ac ची व्हॅल्यू काढायला येते, जे आपण नंतर शिकणार आहोत. नाहीतर हा प्रश्न म्हणजे रूट आहे की नाही असं ठरवायचं असेल. हे एक उदाहरण मी केलं चौथ्यातलं. तुम्हाला दुसरं एक सॉल्व करायचं आहे, याच्यात दिलेलं आहे. बघून घ्या एकदा, थोडंसं ऑब्झर्व करा कसं सोडवलेलं आहे. आता याच्यातला लास्ट एक टॉपिक आहे तो करून घेते मी कव्हर. उद्या आपण मेथड्स फॉर सॉल्विंग द क्वाड्रॅटिक इक्वेशन ची एक मेथड घेऊ आपण. फॅक्टरायझेशन मेथड जी झाली आहे आपली, बरेच वेळा सोडवलेली आपण. बघा आता 5वा प्रश्न, हा पण 2 मार्कासाठी असतो. कसा आहे? फाइंड के इफ x इज इक्वल टू दिलेला आहे 3 इज x इज इक्वल टू 3 इज अ रूट ऑफ द इक्वेशन दिलेला आहे के x² मायनस 10x प्लस 3 इज इक्वल टू 0. प्रश्न व्यवस्थित ऐका. x इज इक्वल टू 3 इज अ रूट ऑफ इक्वेशन, म्हणजे ह्या गिव्हन इक्वेशनचा x इज इक्वल टू 3 इज अ रूट. मी सुरुवातच इथून केली. काय दिलेलं आहे? x इज इक्वल टू 3 इज द रूट ऑफ दिस इक्वेशन. व्हॉट इज द मीनिंग ऑफ रूट? रूट म्हणजे याची व्हॅल्यू इथे ठेवली तर आन्सर काय येतं? 0. आन्सर काय यायला पाहिजे? 0. देअरफॉर पुट x इज इक्वल टू 3 इन गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता इथे LHS आणि RHS करायची गरज
नाही. का बरं? कारण इथे दिलंच आहे x इज इक्वल टू 3 हा याचा रूट आहे, म्हणजे 3 ठेवल्यानंतर आन्सर किती येणार आहे याचं 0. त्याच्याशिवाय k ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करता येणार नाही. k इक्वेशन आहे आपलं kx². x च्या जागेवर मला काय ठेवायचं आहे 3. k 3² 10 multiplied by 3 plus 3 is equal to 0. k 3 चा स्क्वेअर आहे 9k minus 30 plus 3 is equal to 9k minus 27. 9k is equal to 27. Divide both the sides by 9. What is the value of k? 3. k ची किती आली 3. आणि असाच वन ऑफ द ऍक्टिव्हिटी बेस्ड 6 प्रॉब्लेम आहे, ते आता तुम्ही करायचं. काय दिलं याच्यामध्ये? वन रूट ऑफ द इक्वेशन. एक इक्वेशन दिलेलं आहे 5m² प्लस 2m प्लस k इज इक्वल टू 0. या इक्वेशनचं हे प्रॉब्लेम ऍक्टिव्हिटी बेस आलेला आहे. याचं रूट दिलेलं आहे -7/5. कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ k. पहिला ब्रॅकेट इज अ रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. काय रूट? 7. x इज इक्वल, आता x नाही सॉरी, इथे इक्वेशन मध्ये काय आहे m आहे. 5m² प्लस 2m प्लस k इज इक्वल टू 0. दिस इज